आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। उद्योग समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी 16 मे श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळी यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात उत्तरोत्तर भरभराटी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रेयस उद्योग समूह विटा, संभाजी मोरे, ॲडव्होकेट वैभव माने, प्रवीण मोरे, धनंजय टेके, प्रशांत तारळेकर, श्रीकांत हसबे, विक्रम चोथे, निवास साठे, अशोक तुपे, शैलेश यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सांगली जिल्ह्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता शेतकऱ्यांचा आवाज अधिक तीव्र होताना दिसत आहे। गावोगावी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे। ज्या गावांच्या हद्दीतून हा मार्ग जाणार आहे त्या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून रक्त सांडलं तरी चालेल पण शेती जाऊ देणार नाही अशी संतप्त भावना व्यक्त केली जात आहे। खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघातही या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना स्थानिक आमदारांची भूमिका मात्र अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही। गेल्या महिन्याभरापासून विविध गावांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत, मात्र त्यांच्या प्रश्नांवर ठोस आश्वासन मिळालेलं नसल्यानं शेतकरी वर्गामध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। आपल्या पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी आता एकवटले असून ग्रामसभांमधूनही शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा ठराव मंजूर केला जात आहे। दरम्यान आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून या महामार्गाला विरोध करणार का की शांत भूमिका घेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे। शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापत चालला असून येत्या काळात या आंदोलनाची दिशा काय असेल आणि लोकप्रतिनिधी नेमकी कोणती भूमिका घेतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।